अजितदादा चषक कबड्डी स्पर्धेमध्ये अंजुमन क्रीडा मंडळ विजेता तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उपविजेता। इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित कबड्डी स्पर्धेत क्रीडाप्रेमींनी अनुभवला थरार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अजितदादा चषक 2024 चे एक दिवसीय भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन लिंबेवाडी येथील उदय विकास प्रशालेच्या समोरील शंकर भवन येथे आयोजित करण्यात आले होते। या आयोजित भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अंजुमन क्रीडा मंडळने बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळवला, तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघ उपविजेता संघ ठरला। या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरशीच्या खेळाने क्रीडा रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले। वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आज जे कबड्डीची स्पर्धा आयोजित केली त्याला मनापासून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि अजितदादांच्या सुद्धा वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलेले। आज दिवसभर चाललेल्या या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना फार चुरशीचा झाला गेला। याच्यामध्ये प्रथम क्रमांक अंजुमन संघाने जिंकला, पटकावला आणि स्वराज संघाने उपविजेता हा संघ ठरला गेला। वास्तविक पाहता शेवटच्या 3-4 मिनिटांपर्यंत स्वराज संघाचं प्राबल्य होतं, परंतु अंजुमन संघाच्या प्लेयरने एकाच एंट्रीमध्ये 4 पॉईंट घेतले आणि त्यांचा मिळणारा विजय हा हिरावून घेतला गेला।
अशाच पद्धतीच्या मॅचेस होणं गरजेचं आहे. कारण राजकारणामध्ये सुद्धा असंच आहे, शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासारखं झगडावंच लागतं. शेवटच्या क्षणी काय होईल हे स्वराज संघाने पाहिलं, कारण त्यांची एक एंट्री लूज झाली तर त्यांचं विजेतेपदाला मुकावं लागलं. त्याच पद्धतीने आपलंही आहे. कारण तुमच्याकडून आम्हालाही काही शिकायला मिळतंय आणि आमच्याकडून काही चांगले गुण असतील तर तुम्ही घ्या, तुम्हाला नाही पटले तर सोडून द्या. अशाच पद्धतीच्या स्पर्धा आपण नेहमी आयोजित करत असतात. आणि किसनजी जाधव यांनी सांगितले असतो, या भागामध्ये कबड्डीच्या स्पर्धेला वाव मिळण्याच्या उद्देशाने यांनी आज मॅचेस भरवलेले आहेत. परंतु तुम्हाला सांगतो, तुमच्या वयात असताना आम्ही सुद्धा फुटबॉलचा गेम खेळत असताना सोलापूरच्या पार्क मैदानावर यायचो. त्यावेळेस इथली रामवाडीची आणि करमाळ्याच्या टीम समोर कबड्डीसाठी यायच्या. त्यावेळेस सोलापूर ही क्रीडा नगरी फार वाखाणण्याजोगी आहे. जास्त बोलणार नाही आहे, परंतु दादांच्या वाढदिवसानिमित्त जातच आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी स्पर्धा झाल्या. विधानसभा कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्याचा हेतू आहे की आपल्या परिसरामध्ये कबड्डी खेळाडू हे कबड्डीची मूलभूत या सेटलमेंट परिसरामध्ये राबवल्या परिसरामध्ये असल्या कारणानं आपल्या खेळाडूंना या ठिकाणी वाव मिळावा हा हेतू या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलंय. आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा देखील कबड्डी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्याच पद्धतीनं सरकारी साहेब देखील कबड्डी फेडरेशनचे ऑल इंडियाचे कार्याध्यक्ष आहेत. या दोन्ही नेत्यांच्या सूचनेमुळं कबड्डीवर प्रोत्साहन मिळावं या हेतूनं आज कबड्डी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं. त्याच पद्धतीने गेल्या वर्षी त्या ठिकाणी त्यांच्या नावाने आपण 5,000 रुपयाचं बँकेमध्ये डिसिट मदत केलं. आणि त्या बाळाच्या माणसाला आपण दिलं. या यंदाच्या वर्षी आपल्या रामोली युनिव्हर्सिटी सेंटरमध्ये सेफ गुन्हे जे आहे जवळपास सेफ गुन्हे त्या ठिकाणी उपचार घेतात. त्या रुग्णांना देखील आपण जवळपास 6 महिन्याचं आपल्या जाण्याचं फूड किट आपण आपल्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देतो. हा देण्याचा उद्देश, त्या रुग्णांना मदत करण्याचा उद्देश हाच आहे की बाबा त्यांचा आशीर्वाद आदरणीय दादांना मिळावा, दादांना दीर्घायुष्य लाभावं. आणि दादांचं जे आमच्या राष्ट्रवादीचे कार्यक्रम फक्त आपला आहे निश्चितपणे पूर्ण होऊन दादा मुख्यमंत्री व्हावं हे आमचा मनोदय आहे. निश्चितपणांना भविष्य काळामध्ये होईल अशा आशा व्यक्त करतो. आणि असं त्याचा आपण